दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील धमाल कॉमेडी। ये की बोल की काय म्हणतोय? काय नाही, लय दिवस झालं म्हणलं दुकानदाराची गाठ घेतली नाही, गाठ घेऊन यावं म्हणलं। दुकानदार एक विचारू का? अरे विचार की, त्यात काय एवढं, मी मोकळाच आहे। लहानपण आणि मोठं पण ह्याच्यात काय फरक आहे हो? सोपं आहे की, लहानपणी चकली चिवडा फरसाण्याला खाऊ म्हणतात आणि मोठ्यापणी त्यालाच चकना म्हणतात। अजूनही भरपूर व्हिडिओ आहेत, नक्की पहा आणि सबस्क्राईब करा। बरं ती जाऊ द्या दुकानदार, मित्र कसे असायला पाहिजे? ती तर लय सोपं आहे। मित्र असं समजून घेणारा पाहिजे की जसं डॉक्टरने लिहून दिलेलं अक्षर मेडिकल वाला ओळखतो। नहीं तू समझा नहीं। बर दुकानदार, आजच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल, काय सांगाल? मोटिवेशन वय, मेहनत इतकी करा की पोरगी नाही म्हटली तरी पुरीचा बाप हाच म्हणला पाहिजे। धन्य, एक नंबर। बरं ही झालं आजच्या पिढीला मोटिवेशन, येणाऱ्या पुढच्या पिढीला काय मोटिवेशन द्याल दुकानदार? पुढच्या पिढीला मार्गदर्शन वय, पुढच्या पिढीची वाट तर नक्कीच लागणार आहे, कारण त्यांना मार्गदर्शन करणारी म्हातारी माणसं आम्हीच असणार आहे। बरं दुकानदार, मोटिवेशन लयच भारी झालं। आता मला सांगा, बायको आणि सूर्यामध्ये काय साम्य आहे? अरे ती तर लयच सोपं आहे। हे बघ, दोघांकडे बी आपण डोळं वाटारून बघू शकत नाही। पाय बघू तुमचं, लयच भारी सांगितलं तुम्ही, धन्य। दुकानदार, तुम्ही ससा आणि कासवाच्या गोष्टीवरून काय शिकलात? अरे ते इचरून इचरून काय विचारलं तर ससा आणि कासवाची गोष्ट सांगा की राव। त्या गोष्टीतनं एकच महत्वाचं शिकलो बघ, की हारलो तरी चालेल पण झोप महत्वाची झालीच पाहिजे। मी तर सशाच्या आणि कासवाच्या गोष्टीतनं ही शिकलो की सब्र का फल मिठा होता है। होय बरोबर आहे, पण ह्याच भरोश्यावर मी राहिलो आणि माझ्या दोन्ही पण फळांची लग्न झाली। आणि एवढंच नाही तर त्यांची पोरं आज येता जाता माझ्या दुकानातनं मामा चॉकलेट द्या, मामा चॉकलेट द्या म्हणून चॉकलेट घेऊन जातात। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करण्यास